टणटणा 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 टणटणा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भारताच्या इतिहासामधील सर्वात मोठी घटना. कुठली कुठली हो? तुम्ही नाही बघितलं? मी आता बघितलं म्हणून बोलली चला याच्यावर व्हिडिओ बनवा. समजलं का? अरे अरे हो, बरोबर बोलला हो. शेवटी भेटलो. नासा पण एवढं सरप्राईज देत नाही, एवढं सरप्राईज ठेवत नाही जितकं या टायटलमध्ये आहे. हो, आम्ही भेटलो. टायटल असा की मला वाटलं 20 वर्षांनी ज्या हरवलेल्या बहिणी आहेत 3 त्या परत भेटल्या. पण मला तुम्ही सांगा मैत्रिणींनो, मला तुम्ही सांगा रियालिटी काय? रियालिटी काय? मार्केटमध्ये कॅज्युअल भेट, पण जो थंबनेल होता ना तो असा होता, ब्रेकिंग न्यूज चालू आहे. बरोबर आहे की नाही? आणि एंट्री काय म्हणतात, एंट्री स्लो मोशनमध्ये. ओ माय गॉड. ती घुशीचा मोबाईल म्हणे त्याच्या पोराने पाडून त्याला लाईन आल्या म्हणे, तर तो क्रोमाच्या का कोमामध्ये गेलाय म्हणे. म्हणजे त्या टिंगल टवाळ्या करत होत्या मैत्रिणी, तिला समजलं नाही. ती तर मधली ती अशी अशी नाकार हात ठेवून उभी होती, जसं तिच्या अंडर आर्ममधून वासच येतोय. पण नंतर ती कोंबडी तिचा हात असा खाली करते. झिरो सिविक सेन्स कोणामध्येच नाही, सेन्सच नाही. सेन्सलेस बायका बोरी उठा के चले शॉपिंग करायला. एक आहे काय, एक आहे ती तिथे नाटकं करते, एक इथे चाळीची राणी, आणि तिसरी ती कोण आहे ती बाबा, तिचं काही विचारच नका. तिचं तर मी एक तो व्हिडिओ बघितला होता, मस्त ना असं असं माझ्या ना कपड्याला असं 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 वाईट काहीतरी लागलं होतं, मला एक पोरगा लाईन मारायचा, असं होतं. समजलं की नाही तुम्हाला कोण? हां, बच्चना ए हसीना मैं आ गया, असं समज. असा कॅमेरा असा फिरतो की मार्वलचा विलन आहे ना तो इंट्रोड्यूस होतोय. असं ते शूटिंग करतात तसं. तर मागे एक आजी बाजूवाली आजी जाते, इथे शूटिंग होते, हिरोईन आहे का? अरे 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 तू कोंबडी, अरे झोपडी काय झोपडपट्टीची राणी, अरे सॉरी काय काय म्हणतात त्याची राणी. अरे तू बोलत होती ना एकदा माझ्या शाळेमध्ये एक मुलगा मला लाईन मारायचा, ती बच्चना हसीना मैं आ गया. आजीला पण माहिती आहे सगळं. आजी अशी थैली घेऊन जात होती अशी अशी, आणि 3 पागल बोरत दिसल्या. तिची फॅन आहे गॉसिपची. अरे तुम्हाला तर ती मस्त करते गॉसिपवाली, ती लोकांना बरोबर करते. बरं आहे, मी तिला कमेंट केली होती, मस्त मस्त मारवालस. आजीचं मस्त मजा आली. नॉर्मल भेट आहे, पण एडिटिंग अशी आहे की काय म्हणतात टायटॅनिकची रियुनियन त्याचा सीन वाटत होता. मी शेवटचीच वाट बघत होती. कोणीतरी म्हणाले
तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. तिघं थैल्या घेऊन शॉपिंगला गेले. तिला काय वाटलं, ती कोंबडी गावची आहे ना, तिला काय माहीत नाही. कोंबडी हुशार आहे, ती अति हुशार. या शहाणी, मी अति हुशार बोलते ना, तिच्यापेक्षा ही अति हुशार. तिला कोणतरी म्हटलं गाडी चालव. नो माय गॉड, मी तर माझी गाडी अशी, माझी त्या साईडला आहे, मी या साईडला आहे. आपली तर बरी ऑटोमॅटिक. नरीला छान इन्सल्ट केलं. एवढं हसायला आलं ना मला व्हिडिओ बनवताना. म्हणजे पाहिजे म्हणून तो व्हिडिओ टाकायचा. मीटअप दाखवायचं असतं ना तर छान जाऊ. पहिलंच त्या घुशीने व्हिडिओ दाखला. माझ्या पोराने तो मोबाईल पाडला आणि त्याला स्क्रॅच आला. आता माझं बरोबर दिसतंय का म्हणजे व्हिडिओ असं. त्याच्यानंतर क्लोजअप स्माईल, स्लो झूम, सॉफ्ट फोकस. मला वाटलं काय ते फेअरनेस क्रीमचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे का असं वाटलं मला या लोकांच्या व्हिडिओमध्ये. कॉन्टेंट होता 2 मिनिटाचा, पण ह्यांनी बिल्डअप जो केला तो 10 मिनिटाचा. काय बायका आहे, त्या 3 बायका भेटल्यात आणि ते सोडून ताई कशी आहे विचारायचं सोडून, ताई त्या ड्रेसची लिंक द्या, त्या ड्रेसची लिंक द्या, त्या ड्रेसची लिंक द्या, त्या ड्रेसची लिंक द्या असं. ड्रेसची लिंक द्या असं. अरे बाई, एवढं असेल ना तो फोटो काढा आणि मिशोमध्ये टाकून घ्या. ते लिंक ती देणार ना, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही टच केला तर तुमच्याकडे ना तिला पण जाईल. 2000च्या साड्या, 2500च्या साड्या 4-4, 5-5 हजारला विकते ही बाई. तिथे ती लिंक दिली ना तर त्याला क्लिक केलं ना तर तिला अर्धे पैसे तिला जाणार. त्याच्यापेक्षा फोटो काढायचा आणि मिशोमध्ये आणि कुठे कुठे टाका, बघा ते साडी ड्रेस भेटतो का म्हणून. व्हिडिओ इमोशनल आहे. तिघं सगळं भेटलं कितीतरी वर्षानंतर. पण ना ताई मी बोलतात ना, आम्ही भेटलो होतो, कोंबडी नाही भेटली होती. मग विचार करा तुम्ही किती वेळा भेटतात आणि गुचू 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 करतात. फोनवर अर्धा 1-1 तास बोलतात. एवढं आहे तरी काय, स्वतःच्या आईकडे 10 मिनिटाच्या वर नाही बोलत आणि मैत्रिणीकडे 1-1 तास बोलतात. म्हणजे कोणाची विषय बोलत बसतात तुम्ही. एवढं तुमच्याकडे टाईम आहे का? जर तुम्ही बोलता आमच्याकडे टाईम नाही, मग एवढं 1-1 तास, अर्धा तास तुम्ही कोणाच्या विषयी बोलत बसता. आग लावो तुमच्यातलं. कोणाला बरं झालं देवाने हे केलं आणि तो मोबाईल पडला आणि त्याला क्रॅक आला आणि कोमामध्ये जायला लागलं. कोणाला? उशीला. बरोबर आहे की नाही. ड्रामा फ्री आणि काय बोलतात फॅशन फोकस्ड. आजकाल आहे ना मैत्रिणींनो, हे जे यूट्यूबवर जो फॉर्म्युला आहे ना हा सिंपल आहे. पहिलं एक टायटल, ड्रामॅटिक टायटल, हो शेवटी आम्ही भेटलो. त्याच्याने शॉक्स, त्याच्याने इमोशनल म्युझिक असतं आणि नंतर ते स्लो मोशन. अरे व्ह्यू गॅरंटी आहे. कंटेंट सेकंडरी आहे, पण जे प्रेझेंटेशन आहे ना तो ड्रेस, असा ड्रेस घालायचा, छोटे छोटे ड्रेस घालायचे, ते प्रेझेंटेशन, लिपस्टिक लावायचे, गॉगल घालायचं, असे छोटे छोटे कपडे टाकायचे, टाईट कपडे टाकायचे, घालायचे, प्रेझेंटेशन. बरोबर आहे की नाही. प्रेझेंटेशन ह्यालाच म्हणतात. शेवटी घरी जाऊन मुलांना शिस्त लावतात घरी. मी तर बघितलं ते बेसिनच्या नशीब बेसिनमध्ये, ते बेसिन म्हणतात ना त्याला, त्याच्यामध्ये नाही ठेवलं त्या पोराने प्लेट, साईडला ठेवली. घोरकंबडी, जरा तुला वाढता येत नाही का? सासरा झोपला होता असा पाय करून, त्याला सुद्धा कॅमेरा मारते बाई तू. म्हणजे पैशाची केवढी हापपलेली आहे. हा रोस्ट आहे ना फक्त मजेसाठी आहे, पर्सनल काही नाही. कंटेंट क्रिएटर असणं सोपं नाही हो. पण ओव्हर ॲक्टिंग काय म्हणतात, ओव्हर ॲक्टिंग फ्री मिळत असेल ना तर आम्ही रोस्ट फ्री देणारच.
आपल्याला व्हिडिओ फ्रीमध्ये दिसतात, आपण फ्रीमध्ये बोलतो, बरोबर आहे की नाही. लाईक करा, नाहीतर पुढच्या रोज मी तुमच्यावर करेन, नक्की करेन. ओके. इतका ड्रामा कशासाठी. मीटअप की मूवी, ऑस्कर रेडी टू परफॉर्मन्स, TRP अलर्ट कू 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 कू. तर चला, व्हिडिओ आवडलास की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.